लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता विश्वाने जान्हवीला कॉलेजमधल्या काही आठवणी फोनवरून सांगितलेल्या असतात. म्हणजे विश्वा फोनवरून बोलत असतो आणि जान्हवी तिथेच त्याच्या शेजारी बस स्टॉपवर थांबलेली असते. जान्हवीला ते सगळं आठवून तिला कॉलेजचे दिवस आठवू लागलेले असतात आणि तिचं डोकं जड आलेलं असतं. तेवढ्यात विश्वाला एक अर्जंट कॉल येतो आणि विश्वा निघून जातो. इकडे जान्हवी मात्र विचार करते आणि तिला भर रस्त्यामध्ये चक्कर येऊन ती खाली कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि ज्या वेळेस विश्वा माघारी येतोय तेव्हा जान्हवीची अवस्था बघून विश्वा घाबरतोय. तो तिला धावत पळत उचलतो आणि दळवींच्या घरी आणून सुखरूप पोहोच करतो. आता दळवींच्या घरी सगळेजण खूप काळजी करत बसलेले असतात. जयंत तिथे पोहोचलेलाच असतो, कारण की जयंत हा जान्हवीवर पाळत ठेवूनच असतो. त्याच्यामुळे जान्हवीची ही अवस्था जयंतला कळलेली असते. त्यानंतर जयंत म्हणतो की मी आता अजिबात रिस्क घेऊ शकत नाही. जान्हवीला मी आता कुठेही एकटं सोडणार नाही. आपलं नशीब चांगलं होतं म्हणून आपल्याला जान्हवी सुखरूप मिळाली. त्यानंतर लक्ष्मी विचारते की काय करणार आहात तुम्ही. जयंत म्हणतो की मी आता जान्हवीला CCTV कॅमेरा बसवणार आहे. त्यामुळे जिकडे जान्हवी जाईल तिकडे आपल्याला तिच्यावर पाळ ठेवता येणार आहे. आणि हे धक्कादायक ऐकून सिद्धूला धक्का बसतोय. सिद्धू या सर्वाला जयंतला विरोध करतो की CCTVमुळे जान्हवीवर अविश्वास दाखवल्यासारखं होणार आहे. आणि घरातले सर्वजण सुद्धा जयंतच्या या निर्णयाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतात आणि जयंतला हेच तर अजिबात आवडत नाही. जयंत आता जान्हवीवर लक्ष ठेवण्यासाठी खरंच CCTV बसवेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. विश्व आता जान्हवीला कॉलेजचे रोमहर्षक दिवस आठवण्यामध्ये मदत करणार आहे.